उपकारासाठी केले उपाय उपकारासाठी केले उपाय येणे विनकाय लाड आमान येणे विनकाय
मनोनिया उडत हे उपकारासाठी केले हे उपाय येणे विनकाय झाड आंबा बुडता हे जन देखवे डोळा येतो कळवला मनोनिया तुका म्हणे माझे देखते डोळे भोग देते वेळे येईल बुडता हे जन देखवे डोळा येतो कळवला मनोनिया विठ्ठल 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 उपकारासाठी केले हे उपाय येणे विनकाय चाड आम्हा उडता हे जन नदी खवी डोळा येतो कळवला मनोनिया तुका म्हणे माझे देखतील डोळे भोग देता वेळे येईल कळो बुडता हे जन नदी खवी डोळा येतो कळवला मनोनिया समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगलनिहित पाणिं मंडलं मंडलानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रतपनं पाण्डुरङ्गा करो प्रतपनं
विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधेस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सोलो पंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलते नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो सन्मती पुण्य श्लोक चितो वारकरी संप्रदायाचा अध्वर्यो खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडेकरा वंदितो दांडेकरा वंदितो दांडेकरा वंदितो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर उपकारासाठी केले हे उपाय केले विन काय चाड आम्हा बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवला म्हणून या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील भगवान परमात्म्याचे लाडके भक्त या जगतामध्ये येतात आणि जगतामध्ये आल्याच्या नंतर कोणतं कार्य घेऊन येतात याचं सुंदर असं दिग्दर्शन या अभंगातून केलेलं आहे. विठ्ठल भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या आशीर्वादाने अनंतकोट ब्रह्मांड नायक समाधिस्थ घन श्री संत गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये पुण्यनगरी खामगाव या गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह किम निमित्ताने आहे सर्वांनाच माहित आहे. तरीही वक्त्याचं एक कर्तृत्व म्हणून तुम्हाला सर्वांनाच माहित असणारी गोष्ट म्हणजे आपल्याच गावातील सुटाळा या गावामध्येच रहवास करणारे वैकुंठवासी अमृतराव बकाल आणि गीताबाई बकाल यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सकल बकाल परिवाराने ठरवलेला हा कार्यक्रम आणि त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने याला आलेलं भव्य दिव्य स्वरूप विशेषतः विचारच करू गेला तर त्रिवेणी संगम या ठिकाणी घडलाय. एक तर दोन संतांची समाधी सोहळे नामदेवरायांचा समाधी सोहळा आज आहे आणि संत शिरोमणी सावता महाराजांची समाधी सोहळा उद्या आहे. आणि तेच औचित्य साधून म्हणजे त्याच काळामध्ये या दोन पुण्यपुरुषांची पुण्यतिथी सोहळा पुण्यस्मरण याच तिथीला आलेला आहे. म्हणजे सर्वच गोष्टी अनुकूलता आहे बघा. विशेषतः पुन्हा वैराग्यभूषण निष्काम कर्मयोगी महाराजांच्या
मुखारविंदातून तुम्ही भागवतही ऐकता. सज्जनो, तुमचं भाग्य आहे. एवढे वैराग्य मूर्ती संत महात्मे तुम्हाला या गावात पाहायला मिळतात, त्यांच्या सहवासात राहायला मिळतं. हे तुमचं भाग्य आहे. आमच्यासारख्यांना ते भाग्य दुर्लभ आहे. आम्हाला दर्शनाला यायचं असलं तर वर्षातून एखाद्या वेळेला दर्शन होते आणि तुम्हाला सहजरीती त्यांचं दर्शन घडतं. एखाद्या वेळेला तुकोबरायांचं दर्शन नाही झालं तरी चालेल आणि एखाद्याला वाटलं तुकोबरायांचं दर्शन करायचं, सहज जायचं बाबांचं दर्शन करायचं, तुकोबरायांचं दर्शन घडल्याचं फळ लाभतं. विठ्ठल विठ्ठल तशाच प्रमाणे हरिकीर्तनही रोज चालू आहे. आजची 5व्या दिवसाची सेवा रोज बाबाच्या मुख्यरावंदातून तुम्ही श्रीमद भागवत कथाही ऐकत आहात. आजच्या 5व्या दिवसाची सेवा बकाल परिवाराकडून माझ्याकडे आलेली. खरं पाहायला गेलं तर आजचा दिवस म्हणजे खूप औचित्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त नामदेवराय यांचा समाधी सोहळा आहे. बाकी दुसऱ्याचं वर्णन करावं काय, जीवाचं वर्णन काय करावं, देवाचं वर्णन काय करावं, संताचं वर्णन काय करावं. सज्जनो, जीवाचं वर्णन कितीही दिवस केलं तर फळ काहीच मिळणार नाही. देवाचं वर्णन केलं तर देवाला आवडेल किंवा ना आवडेल हे निश्चित सांगता येत नाही. पण संताचं जर वर्णन केलं तर भगवान परमात्म्याला आवडतं. भगवान परमात्मा 12व्या अध्यायामध्ये सांगतात, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. माझ्या भक्ताचं चरित्र जो कोणी गात असेल तो भक्ताचं चरित्र गाणारा माझ्या प्राणापेक्षा मला आवडतो. म्हणून भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त नामदेवरायांचं आपल्याकडून काहीतरी थोडंफार चिंतन घडावं त्या निमित्ताने निवडलेला अभंग. विठ्ठल सज्जन हो, या जगतामध्ये 3 लोक विशेषत्वाने दिसायला येतात. एक जीव, संत आणि ईश्वर. ईश्वराच्या बाबतीत जर विचारच करू गेला तर ईश्वर हा, ऐका ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. जीवाच्या बाबतीत विचार करा. जीव हा अनिच्छा प्रारब्धवादी आहे. इच्छा नसताना त्याला जन्माला यावं लागतं, इच्छा नसताना जावं लागतं. आता तुम्ही या ठिकाणी आलात, कीर्तनाला आलात, तुमच्या इच्छेने आलात, परंतु इथून जायचं घरी नाही वरी आपल्या इच्छेने ऐकव. हे बघा, या मृत्यू लोकात जन्माला येणं या जीवाच्या बाबतीत विचार जर केला तर अनिच्छा प्रारब्ध आहे. इच्छेनुसार घडत नाही. इच्छा नसताना जन्माला यावं लागतं आणि इच्छा नसताना हा लोक सोडून जावं लागतं. कोणालाच वाटत नाही आपण मरावं. आजपर्यंत कोणालाच वाटलं नाही आपण मरावं, पण मेल्याशिवाय कोणीच राहिलं नाही. मरावं प्रत्येकालाच लागतं. का तर जीवाचं प्रारब्ध आहे, अनिच्छा प्रारब्ध आहे. दुसरा जर विचार करायला गेला तर दुसरा घटक या जगतामध्ये आहे ईश्वर. ईश्वराचं प्रारब्ध आहे, परेच्छा प्रारब्ध आहे. संतांनी सांगावं, देवा तू अवताराला ये, आणि अवताराला आल्याच्या नंतर देवानेच त्यांचं ऐकावं. जोपर्यंत संत म्हणतात इथंच राहा तोपर्यंत राहावं. येणंही स्वतःची इच्छेने नाही आणि जाणंही स्वतःची इच्छेने नाही. तो परेच्छा प्रारब्ध म्हणजे भगवान परमात्मा. आणि स्वइच्छा प्रारब्ध स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने राहतात आणि स्वतःच्या इच्छेने निघून जातात. त्याला संत म्हणा. स्वइच्छा प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल स्वतः काही कर्तव्य शिल्लक नसताना या जगतामध्ये येतात. काही करायचं काम राहिलेलं नसतं संतांना. स्वतः मुक्त झालेले आहेत. भगवान परमात्म्याला एकमेव सायुज्य मोक्ष भोगत असताना त्या सुखाचा वीट येऊन भगवान परमात्म्याचा आनंद भोगण्यासाठी या जगात यायचं आणि या जड जीवांचा उद्धार करावा, याशिवाय दुसरं कार्य काहीच नाही. ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबराय संत महात्मे या जगतामध्ये येतात कशासाठी? ज्ञानोबरायांनी सरळ एका ओळीमध्ये सांगितलं, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले. प्राप्तार्थ जे करायचं ते प्राप्त केलं. निष्कामता झाले, काहीच करायचं काम राहिलं नाही, निष्काम आहे. परंतु असेही असताना स्वतःसाठी जीवन न जगणारे, फक्त लोकांवर उपकार करण्यासाठी आले. ज्ञानोबरायांनी सरळ सांगितलं, तयारी कर्तव्याचे उरले लोका लागी. त्यांना स्वतःसाठी काहीच करायचं नाही, फक्त लोकांसाठी या जगतामध्ये ते आलेले. पाहायचं जर झालं तर येथे उपकारासाठी आले
संत महात्मे या जगतामध्ये आले. नामदेवराय धरा, सावता महाराज धरा, सकल संत बघा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. गुणवान माणसं जे आहेत ना, आता रामदास महाराज झाले, कोणचा परिचय, मृदंगाचार्य झाले, आपले दिगंबर बुवा झाले. महाराज एकाहून बळी. जसा आता विषय चालला तसंच प्रमाण दिलं. नाहीतर काही ठिकाणी कसं घडतं सांगू तुम्हाला. काही ठिकाणी आम्हाला साथ मिळते, आता इथं चांगली साथ आहे. काही ठिकाणी अशी साथ असते तिच्यापेक्षा चिकनगुन्याची साथ बरी. आपण जर म्हटलं बुवा एकीकडे आणि ते एकीकडे. एकदा एका गावाला कीर्तनाला गेलो, आला विषय म्हणून सांगतो. गावाला कीर्तनाला गेलो, कीर्तन लोकांनी सांगितलं महाराज कीर्तन करा. म्हटलं ठीक आहे करतो. मी म्हटलं बुवा नसतील टाळकरी वादक नसतील तर आपण प्रवचन करू. नाही महाराज कीर्तन झालं पाहिजे. मी म्हटलं मग ते कीर्तनाला लागणार साहित्य आहे म्हणे. हो. मी म्हटलं मग पकवाज आहे म्हणे. महाराज आणला महाराज त्यांनी पकवाज. त्या पकवाजाला पकवाजच नव्हता तो, तुमच्या लक्षात येईल आता, त्याला नट बोल्ट लावून पॅक केला. आता त्याला तो पकवाज म्हणत होता. तुमच्या लक्षात आला असं ते कुठं वापरतात तर तमगुणी वाद्य, आणि ते आणलेलं बघा. मी म्हटलं बुवा आता आणलंच आहे तर लावलं मी कसं तरी स्वरात लावलं काळी एकला, आणि स्वरात लावल्याच्या नंतर त्याला म्हटलं बुवा वाजवा. तो म्हणे महाराज कसं वाजवा. मग मी त्याला सांगितलं बाबा इकडून शाहीकडून हे ठेव, तुझा जो हात असेल. तो म्हणे महाराज माझे हात दोन्ही हाताने वाजवता येतं आपल्याला. आणि वाजवायला सुरुवात केली. महाराज पाड बेताड काय करावं त्याला. म्हणजे कधी अशी साथ भेटते. मला सुंदर असे गायक वादकही या ठिकाणी आहेत. श्रोते मंडळीच काय बघायचं महाराज, सर्व शहरवासी बौद्धिक पात्रतेने उंच अशा पुढे मला कीर्तन करायचं म्हणजे थोडा विचार करूनच कीर्तन करावं लागेल. मी खेळवळ माणूस आनंदित राहणारा, आणि तुमच्या पुढे बोलायचं म्हटलं की विचार करून बोलतोय. थोडं लक्ष देऊन ऐका. आता कोणी बोलू नका आणि उठू पण नका. आता तुम्हाला खूप मोठ्या झाडावर चढवलंय मी. आता उठू नका, बोलू नका. विठ्ठल विठ्ठल स्वतः कर्तव्य नसताना संत महात्मे या जगतामध्ये येतात. काहीच करायचं कार्य नाही. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. फक्त लोकांवर उपकार करण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीनजना. स्वतः ब्रह्म असणारे संत महात्मे आपली परमार्थिक अवस्था सोडून व्यावहारिक संधीमध्ये येतात आणि तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी, फक्त उद्धारासाठी. ऐका, या जगतामध्ये भगवान परमात्म्याने काही गोष्टी याचसाठी निवडल्यात, फक्त जीवावर आणि या जगतावर उपकार करण्यासाठी. थोडं लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन लक्षात येईल. 7 गोष्टी भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी येतात. 7 गोष्टी. रविचंद्र घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाः येते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. भगवान परमात्म्याने 7 गोष्टी फक्त तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी केल्यात. कोणती गोष्ट आहे हो? रवी, चंद्र, घना, वृक्षा, नदी, गावश्च सज्जना.
लक्षात आलेत ना? आता ऐका, सगळ्यात पहिली गोष्ट भगवान परमात्म्याने कृपावंत होऊन तुमच्या आमच्यासाठी दिली ती म्हणजे महाराज रवी. रोज सकाळी आपल्याला महाराज भगवान परमात्मा भगवान सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे आणि त्याच्या सत्तेवर सर्व व्यवहार चालतो. त्याच्या सत्तेवर ऐका बरं, हा सूर्यनारायण उपकार करतो. सकाळी उगवल्यापासून संध्याकाळी अस्ताला जाईपर्यंत प्रकाश देतो. एखाद्याच्या घरी तरी लाईट बिल आलं का हो त्याचं? मी तुम्हाला प्रकाश दिला महाराज, 4-4 तासच लाईट देणारी ही विद्युत मंडळ जर 1 महिना लाईट बिल नाही भरलं तर लाईट कट करायला येतात. पण या सूर्याने आजपर्यंत आपल्याला महाराज प्रकाश दिला. उपकारच आहे का काय घेतलं आपल्याकडून त्याने? फक्त उपकारासाठी. दुसरी एक गोष्ट भगवान परमात्म्याने दिली बघा, तो चंद्र. चंद्राने काय केलं हो आपल्यासाठी? महाराज चंद्र हा रात्रीच्या वेळेला शीतलता देतो आणि पौर्णिमेच्या दिवशी प्रकाशही देतो. रात्रीचे जे काही व्यवहार चालतात श्वापदांचे, जनावरांचे, ही चंद्राच्या प्रकाशामध्ये चालतात. ऐका, चंद्र हा शीतलता देतो. तिसरी गोष्ट या जगतामध्ये आहे घना. घन म्हणजे महाराज पाऊस, मेघ, आकाश, आकाशात येणारे ढग आणि ते वर्षाव करतात. सज्जन हो, चंद्र, सूर्य आणि मेघ. तिसऱ्या नंबरला मेघाचं वर्णन आले बघा. मेघ तुमच्या आमच्यावर उपकार करतो. किती पडतो बरं महाराज पाऊस? एक विशेषता आहे महाराज, कधी न विचार करता पाऊस जर एकदा पडायला जर लागला, आता बघा तिकडं कसं चाललंय, तर वर्षाव करतो बरं सर्रास. असं काय नाही याच्या शेतावर पडायचं नाही त्याच्या शेतावर पडायचं नाही. सूर्यही महाराज द्वैत भावना करत नाही, भेद बघत नाही. ब्राह्मणाच्या घरी उजेड देतो आणि महाराज शूद्राच्या घरी सुद्धा काय देतो? उजेड देतो, प्रकाश देतो. चंद्रही महाराज आपबर भाव दोघाजवळ नाही, बरं घनाजवळ, मेघाजवळ नाही महाराज. मेघ ज्या वेळेला पाऊस पडतोय ना सर्रास वर्षाव करतो आणि पडायला ज्या वेळेला लागला महाराज, आमच्या तुकोबराने त्याचं वर्णनच केलं. नाही विचारित मेघ हागणदारी शेत. मेघ हा विचार करत नाही, ही घाण ठिकाणची आता जागा आहे, इथं पडायचं नाही असं नाही. सर्व ठिकाणी तो काय करतो? वर्षाव करत चालतो. ऐका, काही घेतलं का वर्षाव करत असताना नळपट्टी आली आपल्याकडे एखाद्या वेळेला? पावसाची नाही महाराज, उपकार. चौथी गोष्ट या जगतामध्ये आहे बघा, वृक्ष. वृक्षही आपल्यावर उपकार करण्यासाठीच आहे. काय वृक्षाचे उपकार येतो महाराज? वृक्ष तुमच्या आमच्यावर उपकार करतो, प्रकाशही सावलीही देतो आणि जो ऑक्सिजन वायू आहे हा वृक्षापासून येतो. आमच्या एकनाथ महाराजांनी सांगितलं, एकनाथ महाराज म्हणतात हा वृक्ष 7 गोष्टी या जीवाला देतो. 7 गोष्टी काही न घेता. पुन्हा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? एकनाथ महाराजांनी एक ओवीच वापरली. पत्र पुष्प छाया फळ, त्वचा काष्ठ समूळ, वृक्ष सर्वांगी सफळ, सर्वांची केवळ उपकारी. महाराज पत्र पुष्प छाया फळ, त्वचा काष्ठ समूळ. ऐकल्या तुम्ही आता किती झाल्या? म्हणा तूच बघ आता, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. पत्र पुष्प छाया फळ, त्वचा काष्ठ समूळ, 7 गोष्टी झाल्या महाराज. मुळासह उपकार करणारी जात म्हणजे महाराज काय? वृक्षाची. आपल्याला पत्रही देतं, पान देतं, बेलपत्र व्हायचंय, काय जे असेल, तुळशी पत्र आहे, अनेक औषधी या वृक्षापासून तयार होतात. महाराज एक विशेषता आहे, त्याच्याजवळही वृक्षाजवळही आपापर भाव नाही. एका शेतकऱ्याने वृक्ष लावला, एक झाड लावलं. आता झाड लावायचं ते आंब्याचं म्हणा, काहीतरी फळाचं झाड आहे, हे झाड लावलं. आता शेतकरी खूप हुशार असतात, खूपच हुशार हो, अति हुशार. शेतकऱ्याच्या डोक्याला डोकं चांगल्या तांत्रिक तज्ञ माणसाचं सुद्धा लागणार. ऐका, त्या शेतकऱ्याने एक झाड लावलं. आता शेतकरी झाड लावत असताना बरोबर मधोमध शेताच्या लावतो, आहे का नाही? हा बरोबर आहे ना? शेताच्या मध्ये 4 एकराचा मोठाच्या मोठा तुकडा असेल समजा शेताचा, मग मध्ये लावतो, आहे का नाही? नाही ना? जे शेतकरी ते बरोबर मान हलवतात. ज्यांना काहीच माहित नाही शेतातला ते काय बोलणार आहे? महाराज तो असं लावत असतो झाड, जिथं आपल्या शेताची संपूर्ण आता हद्द संपली,
त्या हद्दीवर लावतो. एका शेतकऱ्याने ते हद्दी त्याची जी हद्द आहे तिथपर्यंत ते झाड लावलं. आता विशेषता अशी व्हायची, पूर्वेकडून जर सूर्य उगवला की बाजूच्या शेतावाल्याचं जे शेत आहे त्या शेतामध्ये झाडाची सावली जायची. झाड 1-2 वर्षाचं झालं, आता फळ यायला तयार होणार. अशा वेळेला तो शेजारचा जो मनुष्य तो आला, तो म्हटला, मला हे झाड ठेवायचं नाही. मोठीच्या मोठी करवत हातामध्ये आणली, कुऱ्हाड हातामध्ये आणली आणि तो आणि ज्याने झाड लावलंय तो दोघही त्या झाडाखाली बोलतात. चैत्र महिना आहे, ऊन तापतंय आणि दोघही विचार चालला. एक म्हणतो अरे तोडू नको आणि एक म्हणतो तोडायचा. दोघांचाही विचार चालला, पण कुठं? त्याच झाडाखाली. महाराज झाडाने आपोपर भाव केला नाही की याने मला लावलंय म्हणून याला सावली द्यायची आणि हा तोडायला आला म्हणून याला सावली द्यायची नाही, असं झाडाने मानलं नाही. का? तर त्याचं आपोपर भाव नाही. माझे ज्ञानोबा सरळच म्हणतात बघा, का वरी फोड लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. महाराज ज्याने लावलाय झाड त्यालाही सावली आणि जो तोडायला आला त्यालाही सावली. का? तर हा आपल्यावर फक्त उपकार करण्यासाठी आलेला आहे. वृक्ष उपकारच करण्यासाठी आलाय. चला त्याच्याही समोरची गोष्ट आहे 5वी, ती म्हणजे नदी. नदी किती उपकार करते हो? मला पटपट समोर जायचं, जरा विस्तार न करता. नदी किती उपकार करते? महाराज हिमालयातून उगम पावणारी नदी समुद्रापर्यंत जात असताना स्वतःसाठी काहीच करत नाही, फक्त जगासाठी उपकार करते. ज्ञानोबा म्हणतात बघा, का पोखित तिरीचे पादप, का फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ज्ञानोबाईंनी एकही उदाहरण ठेवलं नाही पाठीमागं, फक्त ज्ञानेश्वरी बघितली पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात ज्या हिमालयातून उगम पावली समुद्रापर्यंत जाईपर्यंत महाराज फक्त या जगावर उपकार करते. काय करत चालते हो? कोणी जर तिच्यामध्ये स्नान केलं तर त्याच्या स्नानाने महाराज, त्या स्नानाने केलेले पातक ते काय होतात? नाहीसे होतात, पीडित पाप होतात. बरं महाराज एवढंच कार्य आहे का? नाही. पोखित तिरीचे पादप, जर त्या नदीतलं पाणी सिंचन करून जर शेताला दिलं तर महाराज ते बाजूला असणारे झाड वृक्ष शेती हे काय होते महाराज? हरित क्रांती करत चालते. बघा ती हरित क्रांती करत चालते. एकदा तरी नदीच्या बाबतीत जर विचार जर केला तर नदीने तुम्हाला काही बिल मागितलं का? उपकार. ऐका, त्याच्याही पुढची एक गोष्ट आहे, ती म्हणजे गाय. 6व्या नंबरला गाय येते. पहा गाय किती उपकार करते. जर्सी नाही बरं का, जर्सी म्हणजे महाराज दुधाची म्हशी. महाराज आमचे गुरुजी कुरेकर बाबा नित्याने एक गोष्ट सांगत असतात की पाणी पिते 15 लिटर आणि दूध देते 35 लिटर. अवघडच आहे महाराज गाईचं. त्या ते दूधच नसतं. पहा ते पांढरं काहीतरी एक वस्तू आहे, त्याला दूध म्हणायलाही काही किंमत नाही. खरं दूध महाराज गावरान गाईचं. गीर गाय असावी, गावरान गाय असावी, मग तिचं दूध बघा. गाय महाराज आपल्या तुमच्या आमच्यावर उपकार करते. बघा काय करते हो गाय महाराज? गायीच्या बाबतीत जर विचार जर केला तर शेतकऱ्याला बैल देते. तिचे बैल शेती उपयोगी, तिचे दूध असे निरोगी, गाय प्रियासे हरिहरा, तिच्यावर जगतो भारत सारा. आमच्या इकडे एका संत महात्म्याने, राष्ट्रसंत असणारे देवीदास महाराज, त्यांनी हा अभंग लिहिला आहे. गाय महाराज जिवंतपणे तुम्हाला आम्हाला बैल देते, वासरं देते, दूधही देते आणि एवढंच नाही, जिवंतपणे असताना उपकार करतेच आणि मेल्याच्या नंतरही कातडी कामाला येते. आता दुर्दैव असं आहे, लोक तिला मारून कातडी घेतात, हे आपलं दुर्दैव आहे. नाहीतर वास्तविक पता मेल्यानंतर आपली कातडी कशालाच कामी येत नाही. पण गाय मेल्यानंतरही उपकार करत चालते. जीव महाराज, जीव फक्त उपकार घेतो, जीव कोणावरच उपकार करत नाही, कोणावरच उपकार करत नाही. एवढंच काय, स्वतःवरही स्वतःचा उपकार करत नाही. भगवान परमात्म्याने हा देह दिला, हा देह दिल्याच्या नंतर मुक्त होण्यासाठी देह दिला, हा त्याचं तो काम करत नाही. म्हणून तर माझ्या तुकोबरायांनी एका नाटामध्ये लिहूनच टाकलंय. तुकोबराय म्हणतात, आप आपल्या घात कर, शत्रू मी झालो दावेदार, तू तव कृपेचा सागर उतरी पार, तुका म्हणे
जर आपण आपला उद्धार करून घेतला नाही तर आपण आपल्याही कामाचे नाही, आपण आपल्यावरही उपकार करत नाही, दुसऱ्यावर तर करतच नाही. ऐका, या 6 गोष्टी उपकार करण्यासाठी भगवान परमात्म्याने दिल्या. रवी चंद्र घना वृक्ष नदी गावश्च सज्जना, तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी दिल्या. सगळ्यात शेवटचा वस्तू जी आहे ती सज्जना, म्हणजे संत महात्मे. संत महात्मे तुम्हा आम्हाला उपकार करतात. सज्जनो ऐका, या 6 गोष्टी जरी उपकार करणारे असतील तर संतांच्या उपकाराच्या बाबतीत जर त्यांची बरोबरी करायला गेला तर त्या उपमेला सुद्धा पुरत नाही, एवढे उपकार संत महात्म्यांचे. या 6ही गोष्टी देत असतील, उपकार करत असतील, पण लौकिक दृष्टीने देतील, पण अलौकिक उपकार आपल्याला संत महात्मे करतात. ऐका, संताची आणि या 6 गोष्टींचा जर विचारच करायला गेला तर एका मिनिटात सांगून जातो. संत महात्म्यांचे उपकार सूर्यासारखे आहेत का हो? सूर्य महाराज प्रकाश देतो, पण सूर्याचं एक अवघड आहे. चांगला जर चैत्र महिना आला, मे महिना आला तर महाराज त्याचं तापमानात थांबा वाटतं का हो? नाही. पण संत महात्मे महाराज सोज्वल, कधीही न तापणारे, तापहीन असणारे. बरं, एक विशेषता संताच्या आणि सूर्याच्या उपकारामध्ये आपल्याला थोडी समतुलता बघायची जर झाली. ऐका, संत महात्मे प्रकाश देत राहतात ज्ञानाचा, तो एक विशेषता आहे. अखंडता यांच्यात कमी आहे. सूर्याच्या बाबतीत अखंडता आहे, खंडितपणा आहे, आणि संताच्या बाबतीत अखंडितपणा आहे. सूर्य खंडतो बघा, सकाळी उगवला तर संध्याकाळी अस्ताला जातो. ज्ञानोबराय म्हणतात, सूर्यास्तवे हे किडाल हे सदा पुरते. सूर्य अस्ताला जातो, रात्री नसतो. पण संत महात्म्याकडे कधी जा, रात्री जा, दिवसा जा, तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश भेटल्याशिवाय राहणार नाही. ऐका, चंद्र आहे, ज्ञानोबरायांनी सांगितलं चंद्र आहे, चंद्र प्रकाश देतो. पण चंद्राच्या बाबतीत जर विचारच करू गेला, चंद्राचं एक विशेषता आहे, चंद्र 15 दिवसाच्या नंतर एखाद्या वेळेला परिपूर्ण असतो. पण संत महात्मे सदा पुरते बघा, सदा पुरते. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. प्रमाणाने बोलतोय बरं का, मी लक्ष देईल तुमच्या. पुढे चला, घन आहे बघा, पाऊस पडतोय. घनु वाजे गुण पडतो बघा पाऊस, वर्षावही करतो, सर्व ठिकाणी वर्षाव करतो. पण महाराज 12ही महिने वर्षाव करतो का खंडन आहे त्याच्यात? पावसाळ्याच्या काळात पडतो असं म्हणतात, पावसाळ्याच्या काळात पडतो असं म्हणतात. आता पावसाळ्याच्या काळात जर पडतो तर आज पडायला पाहिजे ना. पण खंडन आहे महाराज, त्याच्याजवळ खंडन आहे. पाऊस पडतो, पण पावसाच्या बाबतीत जर पाहायला गेला तर पावसाळ्यातही परिपूर्ण पडत नाही. आणि विशेषतः पाहिजे जर झाली, मेघ उदार परिओसरे मनोनी उपमेसी न पुरे, पडायला जरी लागला तर कधीतरी थांबतो बघा, त्याचा वर्षाव थांबतो, म्हणून ते उपमेला पुरत नाही. संत महात्मे सदा ज्ञानाचा वर्षाव तुमच्या आमच्यावर करत असतात. चौथी गोष्ट या जगतामध्ये आहे वृक्ष. वृक्ष सावली देतो, पण त्याच्याजवळ जावं लागतं महाराज. पण संत महात्मे चला कल्पतरूचे आरव, आपण होऊन तुमच्याकडे येतात. मला त्या दिवशी महाराजांनी सांगितलं, आज बोलता बोलता ज्या दिवशी भागवत ग्रंथ सुरू करायचा आहे, कथा सुरू करायची, त्या दिवशी बाबा स्वतः ग्रंथ घेऊन इथं आले. चला कल्पतरूचे आरव, आणि स्वतः म्हणणार चला भागवताची वेळ झाली, चला सुरुवात करायची. झाड येतं का एखाद्याला सावली द्यायला? तुम्ही आता खूप तापला होता, बस स्टॉपला उभे म्हणून मी तुमच्याजवळ आलो, सावली दिली झाडाने, असं कधी घडलं का? पण संत महात्म्यांची छाया ती महाराज कायम तुमच्या आमच्यावर राहते. ऐका, त्याही समोर जर बोलायचं झालं, वृक्षाच्या बाबतीत झालं, आता समोरची वस्तू कोणती राहिली? मला तुलाच माहित. नदी. नदी महाराज परोपकार करते, पण संताच्या उपमेला पुरत नाही. नदी राहत तुमच्या आमच्यासाठी उपकार करत वाहत जाते, पण विशेषता एक आहे नदीची. नदीमध्ये गेलो, स्नान केलं तर आपल्या शरीराने केलेल्या सर्व पापाचं निरसन कोण करते? नदी करते, शरीराने केलेल्या पापाचं. बरं का, नदीचं एक विशेषता आहे, नदीचं नाव जरी घेतलं तरी पाप जातात. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, माहिती आहे तुम्हाला. परंतु ऐका, नदी जरी समजा महाराज आपल्याला उपकार करण्यासाठी आहे, पण तिच्यात जाऊन स्नान करायचं म्हटलं तर आता गंगा आहे, गोदावरी आहे, स्नान करायचं जर झालं, गंगा बघितली, कोणी कोणी बघितली असेल बघा, गंगा इतकी वाहते, जर एखाद्याला विचारलं बाबा पाणी किती आहे, किती पोहणार असू द्या, आणि त्याने जर हात सोडला साखळीचा की तो समुद्रातच सापडतो. यद्गत्वा न निवर्तन्ते, एकदा त्या नदीच्या प्रवाहात जर गेला, साखळीला धरूनच स्नान करावं लागतं, इतका प्रवाह तिचा असतो. ते तर असे बुडून मरण्याची भीती असते.
नदीमध्ये स्नान केलं की महाराज पातक जातात शरीराने केलेले आहेत. पण एक विशेषता आहे, नदीच्या आत जाऊन शरीराचे पातक जातील, पण माणूस शरीराने पातक करतो एवढंच नाही ना, शरीराने जेवढे पातक करतो त्याही दुप्पट तिप्पट प्रकाराने मनाने जास्त पाप करतो. आपल्याच घरात बसतो आणि शेजाऱ्याने जर बिल्डिंग बांधलेली असेल तर घरात बसल्या बसल्या महाराज त्याच्या बिल्डिंगकडे पाहून म्हणतो, बांधली याने, पण किती जणांचे डोके, किती जणांचे काय केलेत, मुंडकी कापलेत. हा, म्हणजे आपल्या घरात बसून आपण त्याच्या पापाचं काय करतो, शालन करतो आणि त्याचं पाप आपल्यावर घेतो. आपल्या घरात बसून म्हणजे मन काय करतं, एकत्र एका ठिकाणी बसलं की दुसरं चिंतन करतं आणि सगळ्यात जास्त पातक मनापासून जास्त होतात. आणि मनाने केलेले पाप हे तीर्थाने धुतल्या जात नाही. माझे तुकोबराय म्हणतात, मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची पापे, न जाय तीर्थाची पापे, न जाय तीर्थाची पापे. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची पापे, न जाय तीर्थाची पापे, न जाय तीर्थाची पापे. मनाने केलेलं पातक तीर्थाच्या बापालाही धुतले जात नाही. तुकोबराय म्हणतात, न जाय तीर्थाची या बापे. मग मनाने केलेल्या पापाचं शालन कुठं होते, जर समजा आपण ते मन संतांच्या जवळ खरं पाहायला गेलं ना, हे मनच आपल्या गतीला अधोगतीला कारणीभूत मन आहे. आपल्याला नरकाला न्यायचंय का, स्वर्गाला न्यायचं का, वैकुंठाला न्यायचंय, मनाने ठरवलेलं आहे बघा. मनाने एकदा जर ठरवलं याला नरकाला न्यायचं, तुम्ही काही करा की तुम्हाला नरकाचीच रस्ता दाखवणार. मन मात्र गती अधोगती, गती अधोगती, मनाची या युक्ती. गती किंवा अधोगती ही मनाची युक्ती आहे महाराज. मनाने ठरवलं तर अधोगती करत आणि मनाने ठरवलं तर गती करता येते. पण एक आहे महाराज, मन लावा एकांती साधू संगे. मन जर साधूच्या संगतीला लावलं तर संताच्या जवळ गेलं की त्याचं महाराज वासनेचे पेज जळवली जाय, वासनेचे पेज जळवली जाय, वासनेचे पेज जळवली जाय, वासनेचे पेज. मनाने केलेले पाप जातील. याच्यात काय विशेष, मनामध्ये पाप करण्याची वासनाच राहणार नाही. एवढं कुठं पण संताच्या संगतीत गेल्यावर महाराज नदीपेक्षाही पवित्र असणारे संत महात्मे आहेत. पाहायचं जर झालं तर संत किती पवित्र आहेत. पवित्र सोबली, पवित्र सोबली, पवित्र सोबली, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळ, ज्यांचा आवडता देवा. माहिती तुम्हाला आता इतके पवित्र आहेत महाराज, इतके पवित्र आहेत संत महात्मे. तुम्ही जर त्यांच्याजवळ गेला तर तुम्हालाही पवित्र करण्याची ताकद संत महात्म्यात आहे. सहावी गोष्ट आहे या जगतामध्ये की गाय. गायीच्या बाबतीत जर पाहायला जर गेलात महाराज, गाय पवित्र आहे, पण गायीच्या बाबतीत सर्वांग निर्मळ नाही. गायीचं सर्वांग निर्मळ नाही. आपण गायीला कुठेही हात लावतो, कुठेही काय करतो, दर्शन घेतो लावतो, पण गाय सर्वांगाने पवित्र नाही. एका ठिकाणी गायीला शाप लागलेला आहे. कथाभाग सांगतो, लक्षात येईल. ऐकलं असेल याच्या अगोदर, पण ऐका. एकदा काय झालं, ब्रह्मदेव या जगताची निर्मिती करणारा. तुम्हाला गोष्टी जास्त आवडतात, कथाभाग चांगला आवडतो. आता कथा सांगतो तुम्हाला, लक्षात येईल. थोडं चिंता नाही, मला असं वाटतं तुमच्यापर्यंत मांडावं म्हणून आलं तुमच्या लक्षात. पण आता हा, एकदा काय झालं, ब्रह्मदेवाने सर्व जगताची निर्मिती केली. आणि काय निर्मिती हो, एकासारखा एक नाही, एकासारखे दुसरे नाही, दुसऱ्यासारखा एक नाही. इतकं महाराज विशेषता, एवढं काय सांगावं. सर्व जगत महाराज नटवलं ब्रह्मदेवाने. सर्व जगताची शृंगार झालाय. आणि मग महाराज जीवही निर्माण झालेत. आणि जीव निर्माण झाल्याच्या नंतर अंतःकरण पूर्वक त्याने एकच उभं मॉडेल तयार केलं, ते म्हणजे मनुष्य. महाराज इतकं नटवलंय या मनुष्याला, इतकं नटवलंय. एकासारखा डोळा, इकडचा डोळा इकडच्या डोळ्यासारखा नाही.
एवढंच काय, या माणसाचा नाकासारखं नाक तुम्हाला जगात कोणाचं सापडणार नाही. या माणसासारखा माणूस तुम्हाला जगात सापडायचा नाही. एवढंच काय हो, याच्यापेक्षा जवळ सांगतो. इतकं नटवलं एका माणसाच्या बोटावरचे थम्स आता आलं तुमच्या लक्षात, आधार कार्ड पुन्हा जगात दुसरं कोणाचं नाही, अशी निर्मिती केली. आणि ब्रह्मदेवाने विचार केला, आपण एवढी चांगली सृष्टी केली, आपल्यासारखा बुद्धिमान या जगात कोणीच नाही. असा अहंकार ब्रह्मदेवाला झाला. आणि ब्रह्मदेवाचा अहंकार एक विशेषता आहे. अहंकार गाण्याचा असू द्या, अहंकार वाजवण्याचा असू द्या, अहंकार कीर्तनाचा असू द्या, अहंकार कथेचा असू द्या, तो अहंकार गप्प बसू देत नाही. चार लोक बसले की पटकन म्हणतो, महाराज आज आपण महाराजांच्या बद्दल नाही बोलत बरं का, निळोबारायांच्या गवळणी 6 गायल्या, 8 गायल्या. मी पण सांगणार, कारण मी नगरवरून कीर्तन करून आलो. अहंकार गप्प बसू देत नाही माणसाला. असला तर बरं का, महाराजांचा तसा विषय नाही बरं का. महाराज एक विशेषता आहे, प्रज्ञाचक्षु असून निळोबारायांच्या गवळणी 8 पाठ केल्यात. 8. आपल्याला 8, 11 सुद्धा लवकर पाठ व्हायचं नाही. डोळे असून निळोबारायांच्या गवळणीचा खूप अवघड आहेत महाराज. आणि त्या मोठमोठ्या गवळणी चौकड्याच्या महाराजांनी मला गाऊन दाखवल्या. पहिलीचे मी त्यांना म्हटलं, महाराज एक गाऊन दाखवा ना. त्यांनी म्हटली, बघा एक एकटीची असून असाला एकला. आमचे गुरुजीही गातात पहा, सगळ्या निळोबारायांचे बरं का महाराज, दिगंबर महाराज. आमच्या गुरुजींनी सर्व निळोबारायांच्या गवळणीला चाली लावल्या. आणि त्या चाली सांगतो तुम्हाला. मला गवळण सांगायचं, मी तुम्हाला सांगेन चाली. देसे सगुणा स्वरूपा सुंदर, पर्या व्यापोनी आठेला चराचर. असा. आणि ती एकी एकटीची संख्या, एकी एकटेची असोनी एकला. अशा गवळणीला चाली ना. मी मुद्दाम विचारलं त्यांना, तुम्ही कोणत्या चाली गायल्या? मला सुंदर आवाज आहे बुवांचा, काय भगवान परमात्म्याची कृपा आहे त्यांच्यावर. ऐका, अहंकार माणसाला गप्प बसू देत नाही. ब्रह्मदेवाचा अहंकार एवढं, आता चांगलं कीर्तन करता आलं तर तो नाचू सांगतो, माझ्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात नाही सांगतो. तो ब्रह्मदेवाला अहंकार आला. ब्रह्मदेवाने सांगितलं, आपल्यासारखा या जगात कोणीच नाही. एक दिवस नारद महर्षी जवळ आले. नारद महर्षी म्हणजे महाराज काय विचार करतात, भांडण लागलं तिथं नारद आले नाही असं समजायचंच नाही. आपल्याही सुटाला गावात समजा कुठं भांडण लागलं असं समजायचं कोणीतरी नारद येऊन गेला. ठरवायचंच बघा ते. नारद महर्षी दिसले, नारद महर्षी जवळ ब्रह्मदेव गेले. आता नारद महर्षी हे ब्रह्मदेवाचे सुपुत्र, मानसपुत्र. आता बापाने आपला मोठेपणा लेकाजवळ सांगावं का? या लेकाला कळालं नाही. नाही लक्षात आलं तुमच्या? या लेकाला कळालं नाही की आपल्या लेकाजवळ सांगावं का? आणि आज सांगायला लागला. याने सांगितलं, का रे नारदा, हो नारद महर्षी, माझ्यासारखा विद्वान या जगतात दुसरा कोणी नाही. नारदाने सांगितलं, कशाबद्दल? मग सर्व सांगितलं. अशी सृष्टी तयार केली, असा एकासारखा एक नाही सांगितलं. नारद महर्षी थोडं गप्प बसले. नारद महर्षी म्हटले, हे बघा, हे तुम्ही माझ्याजवळ सांगितलं, पण कोणाजवळ सांगू नका. ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेवाने विचार केला, माझा मोठेपणा नारदाला सुद्धा खपत नाही. म्हणून ब्रह्मदेव नारदापासून उठले आणि सरळ भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूला म्हणतात, देवा, आता भगवान विष्णू म्हणजे ब्रह्मदेवाचे पिता, ज्याची नाभी कमली जन्म चतुरानना. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, ज्याच्या नाभी कमलातून त्याचा जन्म झाला, असा तो ब्रह्मदेव स्वतःच्या वडिलांकडे गेलाय आणि वडिलांना सांगतोय भगवान विष्णूंना, महाराज, ओ देवा, अगोदर मुलांना सांगितलं, आता बापाला सांगतोय, ओ देवा, माझ्यासारखा या जगात विद्वान कोणीच नाही. भगवान विष्णूने विचारलं, कसं बरं? सर्व कर्तव्य सांगितलं, कर्तृत्व सांगितलं. भगवान विष्णू म्हटले, हे बघा, मजव जे सांगितलंय ना, हे कोणाजवळ सांगू नका. ब्रह्मदेवाला वाटलं आपला मोठेपणा भगवान विष्णूलाही खपत नाही. आणि चालता चालता भगवान विष्णूला म्हटले, महाराज, ओ भगवान देवा, मी तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. चालता चालता बोलले निघताना. भगवान विष्णूने हात पकडला, सांगितलं, हो, स्वतःच मोठेपणा स्वतः घेऊ नये. स्वतः मोठेपणा स्वतः घेऊ नये. एक काम करा, आपण दोघंही मिळून भगवान शंकराकडे जाऊ आणि तुम्ही श्रेष्ठ आहात का मी श्रेष्ठ आहे हे आपण भगवान विष्णूला भगवान शंकराला विचार. दोघंही निघाले.
कैलासावर भगवान परमात्मा बसलेले. काय विचार करता महाराज? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नामस्मरण चालू महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. नामस्मरणाचं काय बघतात? भगवान शंकर नाम समाधीमध्ये डुलत होते आणि एवढ्यात महाराज ही दिंडी तिथं आली. हो, आले तिथं पोहोचले आणि भगवान विष्णू ब्रह्मदेव दोघही त्या ठिकाणी आल्याच्या नंतर भगवान शंकरांना नमस्कार केला आणि समाधी भंग झाली. भगवान शंकराने बघितलं. भगवान शंकर म्हणजे अरे दोघही वडीलही आणि मुलगाही सोबत. देवा देवा बसा बसा. विष्णू भगवान म्हणले देवा बसतो, पण आमचा एक अगोदर प्रश्न आहे. सांगा बरं प्रश्न. ब्रह्मदेव म्हटले मी सांगणार. आणि ब्रह्मदेवाने सांगणं सुरू केलं. ब्रह्मदेवाने सांगितलं देवा सांगा बरं आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे? भगवान शंकराने थोडा विचार केला. भगवान शंकराने ओळखलं यांना अहंकार झालाय आणि थोडा जरी अहंकार असला तर देवाला तो मेरू समान होतो बघा. तिळ भर जरी होया अभिमान, मेरू तो समान भार देवा. ब्रह्मदेवाचा अहंकार जावा म्हणून भगवान विष्णूला आणि भगवान ब्रह्मदेवाला एक कार्य सांगितलं. हे बघा एक काम करा, तुम्ही दोघही माझ्या स्वरूप किती मोठं आहे, जो लवकर येईल त्याला मी काय सांगणार उत्तर देणार आणि तो सगळ्यात श्रेष्ठ. आता भगवान परमात्म्याचं स्वरूप लहान आहे का? त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप जर पाहायचं झालं सांगतो एका मिनिटात. पृथ्वी सर्वात मोठी बघा. पृथ्वीपेक्षा व्यापक पाणी माहिती आहे तुम्हाला. पाण्यापेक्षा व्यापक जल, जलापेक्षा आप म्हणजे काय तेज व्यापक आहे. तेजापेक्षा वायू व्यापक आहे आणि वायूपेक्षा आकाश व्यापक आहे आणि हे आकाशापेक्षा माया व्यापक आहे. भगवान परमात्म्याची निर्माण केलेली माया व्यापक आहे आणि ती माया भगवान परमात्म्याच्या एका अंशावर आहे. एका अंशावर आहे, रोमावर आहे. मग भगवान परमात्मा किती मोठा असेल? आता जगत एवढं मोठं तर हे जगत एवढं मोठं तर तो परमात्मा या जगताला निर्माण करणारी माया ती सगळ्यात मोठी. त्या मायेला ती माया भगवान परमात्म्याच्या एका अंशावर. तो भगवान परमात्मा किती मोठा असेल? भगवान विष्णूने विचार केला. भगवान परमात्म्याचं स्वरूप आपल्याला पाहता येणार नाही. भगवान परमात्म्याने शंकराने सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही नाभीपासून वरती बघा आणि भगवान विष्णू तुम्ही नाभीपासून खालती बघा. माझं स्वरूप किती मोठं आहे. भगवान विष्णू पाय पकडले जागीच बसले. देवा ब्रह्मदेवाला अहंकार होता. ब्रह्मदेव म्हटले आता जातून पाहून येतो. ब्रह्मदेव निघाले महाराज आणि व्यापक स्वरूप पाहायला. आता पहिलाच म्हातारा माणूस ब्रह्मदेव, पांढरी दाढी माहिती आहे तुम्हाला. आता फोटो पाहिला असं तुम्ही. इतकं थकलं महाराज, इतकं थकलं चालून भगवान परमात्म्याचं स्वरूप काही लक्षात येईना. एक दोन माणसं मध्ये भेटले, त्यांना विचारलं का हो भगवान परमात्म्याचं स्वरूप किती मोठं आहे? त्या लोकांनी सांगितलं, ऋषीमुनी असतील त्यांनी सांगितलं भगवान परमात्मा इतका मोठा आहे तुमच्यासारखे हजारो जरी ब्रह्मदेव फिरत राहिले तरी स्वरूपाचं लक्षण येणार नाही. ब्रह्मदेव थकले खाली बसले, विचार केला वापस जावं तर आपला अहंकार गप्प बसू देणार नाही आणि आपला अपमान होईल. म्हणून वापस जात असताना एका गाय जवळ चलत होती. त्या गाईला बोलवलं. गाईला सांगितलं ए बाई एक काम कर ना, मी तुला निर्माण केलंय, फक्त एक काम कर, माझ्यासाठी एक खोटं बोल. माझ्यासाठी एक खोटं बोल. गाय म्हटली खोटं बोलणं चांगलं नाही. ब्रह्मदेव म्हटले मी सांगतोय ना तुला खोटं बोल. ठीक आहे. गायीला महाराज थोडसं तिला प्रलोभन दिलं आणि गायही त्या ठिकाणी आली. भगवान शंकराच्या समोर उभे राहिले तर दोघांनी ब्रह्मदेवाने सांगितलं आलो मी बघून स्वरूप. भगवान शंकराने विचार केला माझं स्वरूप पाहणारा या जगात दुसरा कोणी राहिला नाही आणि हा म्हणतो मी पाहून आलो. कशावरून आला पाहून? पुरावा काय? जर पुरावा नसला कोणत्याही भांडणारा तर त्याला पुरावा. तुमच्या लक्षात नाही आलं? न्यायाधीश विचारत असतो पुरावा काय? जर पुरावा नसला तर याला कोर्टात पुरा आहे का नाही, कारागृहात पुरावा लागतो. त्यावेळेला महाराज ब्रह्मदेवाने गाईला पुढे केलं. गाईला सांगायला होतं गाई सांग बरं मी स्वरूप पाहून आलो का नाही सर्व? गाय हो म्हटली. भगवान शंकराने ब्रह्मदेवालाही शाप दिला आणि गाईलाही शाप दिला. ब्रह्मदेवाला शाप दिला या पृथ्वी तलावर तुझं कुठंच मंदिर राहणार नाही. तुमच्या घरात आहे का ब्रह्मदेवाची मूर्ती? हा नाही.
ब्रह्मदेवा तुझी या पृथ्वी तलावर पूजा होणार नाही, तू एकदा खोटं बोल. बाबा एकदा खोटं बोलण्याचं पातक एवढं आहे, आपण घडोघडी खोटं बोलतो. ज्या वेळेला मला ब्रह्मदेवाची सांगितले तुझी पूजा होणार नाही, गाय राहिली होती, गाईला सांगितलं भगवान शंकराने ऐक तू खोट्याकडून साक्ष दिली ना, खोट्याकडून साक्ष दिली ना तर ऐक तू सर्व अंगाने पवित्र असशील, सर्व अंगाने पवित्र असशील, पण तोंडाने खोटं बोलली ना तर तोंडाने तू मद भक्षण करशील, माणसाची विष टाक असेल. म्हणून तो माझे तुकोबराय म्हणतात गायत्री स्वमुखे भक्षिता से मला विष्टा भक्षण करते का सर्व अंगाने पवित्र आहे, पण शापामुळे महाराज ती काय त्या ठिकाणी अपवित्र आहे. म्हणून महाराज गायीचं दर्शन घेत असताना मुखाकडून घेऊ नये. ऐका मला सांगायचं काय, गाय सर्व अंगाने पवित्र आहे पण मुखाने काय अपवित्र आहे. पण संत महात्म्यांच्या बाबतीत तसं नाही. संत महात्मे महाराज सर्वांग निर्मल पवित्र स्वबली, एकही अंग महाराज त्यांचं असं नाही की ते अपवित्र आहे. आपल्या गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपण गेलो, पालखी निघालेली असावी, अनेक लोक त्या पालखी भोवती असावे. महाराज आपण दर्शन घेत असताना नाही जरी जमलं तर नुसता पालखीला जरी हात लागला तरी म्हणतो दर्शन झालं, कारण त्यांच्या सहवासात ती पालखी सुद्धा पवित्र होती. त्यांच्या शरीराला त्यांच्या त्या पादुकाला जरी दर्शन नाही झालं, पालखीचा त्यांना संबंध आला तर ती पालखी सुद्धा पवित्र होते. इतके पवित्र संत महात्मे. ऐका म्हणून संतांच्या उपमेला गायही पुरत नाही. भगवान परमात्म्याने 7 गोष्टी दिल्यात उपकारासाठी, पण सगळ्यात महत्वाची 7वी जी गोष्ट आहे ती फक्त उपकार करण्यासाठी येते आणि या जगतामध्ये येऊन उपकारच करते. अभंगाचं पहिलं चरण उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले हे जगतामध्ये आलो केले हे उपाय. कशासाठी हो? येणे बिन काय चाडाम्मा, जगावर उपकार करण्याशिवाय दुसरं कार्य आमच्याजवळ नाही. अभंगाचं पहिलं चरण इथपर्यंत आपण आलो. जगतावर उपकार करण्यासाठी येतात सज्जन हो. या विशेषता एक आहे, आपल्या बाबतीत जर विचार करायला गेला तर आपण उपकार करतच नाही, जर केला तर आपल्यावर ज्याने उपकार केला त्याच्यावर आपण उपकार करतो. समजा आपल्या मुलीच्या लग्नात एखाद्याने मोठं भांड जर बक्षीस ते काय म्हणतात अंधन म्हणतात का, अंधन दिलं तर आपण ती लिस्ट लिहून ठेवतो आणि पुढच्या वर्षी जर त्यांच्या घरचं लग्न निघालं 10 वर्षाने 5 वर्षाने तर तीच परतफेड मला ती लिस्ट पाहून आपण करतो. उपकारासाठी केले हे उपाय. आपल्यावर जे उपकार केले ते उपकार फेडण्यासाठी आपण बस तेवढंच, त्याच्यापेक्षा मोठं नाही. 10 वर्षांनी सुद्धा आपली अशी रीती पण. परंतु संत महात्म्यांचं तसं नाही. ज्याने आपल्यावर उपकार केले त्यांच्यावरच उपकार करतात असं नाही. ज्यांनी त्रास दिला उपकार तर केलाच नाही, अपकार्याही अपकार करणाऱ्यावरही उपकार करतात. एका मिनिटात सांगतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणमध्ये राहत असताना स्वतःची शांतीच प्रगट शांती त्यांच्या रूपाने नांदत होती. आणि अशी शांतीब्रह्म एकनाथ महाराज एक दिवस स्नान करून गोदावरीचं स्नान झालं वरती निघाले.
4-5 लोकांनी, त्यांच्या विरोधातल्या लोकांनी एका यवन माणसाला सांगितलं की एकनाथ महाराजांना राग आणून दे, तुला 200 रुपये देऊ. आता त्या काळचे 200 रुपये म्हणजे भरपूर झाले. आजचे 2 लाख रुपये द्या. पैसेच पाहायला मिळत नव्हते त्या वेळेला. अशा वेळेला 200 रुपये देतो म्हटल्यावर काय बघता, तो यवन स्वतःचं कार्य सोडून त्या ठिकाणी बसला. ज्या ठिकाणी महाराज वरती येणारे घाटावरून त्या ठिकाणी जाऊन बसला. महाराजांनी स्नान केलं, अंगावर उपरण टाकलं आणि महाराज ओल्याच कपड्यामध्ये महाराज निघाले भगवान परमात्म्याची पूजा करण्यासाठी. जात असताना घाटाच्या एका कोपऱ्यावर तो दगडावर बसलेला, त्यांनी पान खावं आणि पान खाऊन महाराजांच्या अंगावर काय करावी, पानाची पिचकारी टाकावी. महाराजांनी महाराज उपकार, आता हा उपकार करत होता का अंगावर, अपकार करणार होता. महाराजांनी त्याची ती गुणी आल्याच्या नंतर पुन्हा स्नानाला जावं, स्नान करावं, कपडे स्वच्छ धुवावे, पुन्हा वरती यावं आणि पुन्हा येणे महाराज काय करावी, पुन्हा तो आपल्या तोंडातला थुंका त्यांच्या अंगावर टाकावा. असं कितीतरी वेळा झालं. शास्त्र असं सांगतंय, पुराण असं सांगतंय आणि महाराजांची कथाही अशी सांगते की 108 वेळेला एकनाथ महाराजांच्या अंगावर हा यवन थुंकलाय. पण महाराज अपकार करणारा हा यवन, महाराज 108 वेळा झाल्याच्या नंतर तोंडातून थुंका येईना. महाराज उभे राहिले आणि त्याच्याकडे पाहत होते कधी थुंकतोय म्हणून, आता का थुंकला म्हणून. 108 वेळा झाल्यावर त्यावेळेला महाराज त्यांनी विचार केला, आपण 108 वेळा थुंकलोय पण महाराजांना राग आला नाही. आला महाराजांच्या पाया पडला. महाराजांना म्हणतो, महाराज माझी चूक झाली. महाराजांनी सांगितलं, महाराजांचा आशीर्वाद झाला. महाराज म्हणले, बाबा तू माझ्यावर उपकार केलेत. आता ऐका, तू माझ्यावर उपकार केले. एका दिवशी 108 वेळा स्नान करण्याचं भाग्य मला तुझ्यामुळे लाभलं. आणि महाराज आशीर्वाद असा दिला, तू मुक्त होशील. यवन अंगावरी थुंकला. आणि आशीर्वाद देऊन काय केलं, आशीर्वाद देऊन मुक्त केला. महाराज अपकार करणारा, माझ्या ज्ञानोबरांचे चरित्र थोडस तुमच्याकडे मांडतो. संत महात्म्यांचा ज्याने उपकार केले त्याच्यावरच उपकार करतात असं नाही. अपकार करणारा जरी असला तरी त्याच्यावर उपकारच करतात. अनेक चरित्र पाहता येते, थोडक्यात सांगतो. ज्ञानोबरांचे आई वडील संन्यास आश्रम धारण करून पुन्हा संसारामध्ये आले. विषय सर्व तुम्हाला माहिती. ज्यावेळेला महाराज संन्यासी गृहस्थ आश्रमात येऊन पुन्हा संसार थाटला गेला आणि ज्या वेळेला महाराज संसारामध्ये असताना 2-2 वर्षानंतर पुत्र संतान झाले, पुत्र रत्न जन्माला आले. त्यांचं नाव निवृत्तीदादा, सोपान, ज्ञानोबराय आणि मुक्ताई. सर्वात मोठे महाराज निवृत्तीदादा, 2 नंबरला ज्ञानोबराय, सोपान काका आणि मुक्ताबाई असे 4 भावंड जन्माला आले. सर्व गावातील जे लोक आहेत ना, या 4 भावंडाकडे पाहून संन्यासाची मुलं असं म्हणून ओरडायची. गावात राहत असताना गावातील काही ब्राह्मणांनी गाव तुमच्या स्पर्शाने बाट होतोय म्हणून तुम्हाला पाहिल्याच्या नंतर आम्हाला स्नान करावं लागतंय, तुम्ही संन्यासाची मुलं आहात असं म्हणून माझ्या ज्ञानोबरायांना, निवृत्तीदादांना आणि सकल कुटुंबांना सिद्ध बेटात राहायला सांगितलं. गावाचाही त्याग. आणि ज्या बेटामध्ये हिंस्र पक्षी राहायचे, सर्प असायचे, अशा ठिकाणी माझ्या ज्ञानोबरायांनी त्यांनी सिद्ध बेटात काय केली, झोपडी बांधली. आपल्या आई वडिलांसह त्या ठिकाणी राहू लागले. पण समाज इतका विचित्र आहे महाराज. एकदा समाजाने एखाद्याच्या पाठीमागे लागायचं ठरवलं, महाराज सोडत नाही समाज त्याच्या पाठीमागे लागलं. सिद्ध बेटात राहत असताना या समाजाने एक दिवस ब्राह्मणांनी एका ठिकाणी बसून बैठक घेतली आणि सांगितलं, तुमच्या वडिलांना, तुमच्या आई वडिलांना पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणल्याशिवाय आम्ही तुम्हाला आमच्या समाजात घेणार नाही. आणि शुद्धीपत्रासाठी कथाभाग तुम्हाला माहित आहे, शुद्धीपत्रासाठी गेलेत. शुद्धीपत्र तर दिलंच नाही, पण तिथं लिहून दिलं, तुम्ही देहांत प्रायश्चित्त करा. शास्त्रामध्ये संन्यासाने गृहस्थ आश्रम घेतल्याच्या नंतर प्रायश्चित्तच नाही. संन्यास आश्रमात गृहस्थ आश्रम स्वीकारलाय, तुम्ही आता एकच प्रायश्चित्त म्हणजे काय करा, देहांत प्रायश्चित्त घ्या. ती चिठ्ठी घेऊन, ते लेख घेऊन ब्राह्मणांनी दिलेला महाराज, त्यावेळेचं प्रतिष्ठान म्हणजे हे पैठण, त्यावेळेची काशी होती.
त्या ठिकाणी धर्मपंडित राहत होते आणि तिथला निर्णय म्हणजे सर्वात उच्च निर्णय असायचा. आणि तो निर्णय घेऊन विठ्ठलपंत आणि रखमाई मासाहेब ज्ञानोबरायांचे आई वडील आळंदीमध्ये आले. महाराज आळंदीत आल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला सर्वजण झोपले असताना दोघही पती पत्नी उठलेत आणि आपल्या मुलांच्या उशाला ती लिहिलेली जी आलेली जी पावती होती, आलेली जी चिठ्ठी होती, ती महाराज उशाला ठेवली निवृत्तीदादांच्या. ऐकता रात्रभर झोप येत नव्हती. आता मला सांगा, आपल्या पोटी असणाऱ्या मुलांना सोडून जाणं इतकं सोपं आहे का? सकाळी मुलगा जर शाळेत गेला तर संध्याकाळी येईपर्यंत आईचा जीव कासावीस झालेला असतो. आणि या लहान लहान मुलांना सोडून कायमच जायचंय. काय वाटत असेल होते आई वडिलांना? संध्याकाळी जेवण झाले, संध्याकाळी जेवण सर्वांना जेवू घातलं, संध्याकाळी झोपलेच सर्वजण. आणि निवृत्ती दादा हे दोघं जण जागीच होते, पण झोपण्याचं नाटक केलं. सगळे जण झोपलेत आणि निवृत्ती दादांना आईने उठवलंय. आणि आई ज्ञानोबरायांना पाहून रडत होती. आई म्हणायची, ज्ञाना, अरे तुला सोडून जाण्याची इच्छा नाही मला. तो कथा सांगण्याचं मला जमायचंच नाही. पहा अशी परिस्थिती. पहा देहांत प्रायश्चित्त, आता विशेष नाही सांगू शकत मला. देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी आम्ही जाणार. लाडी बाळ असणारी ती मुक्ताई महाराज, वय असेल फक्त 6 वर्षाचं. हा 6 कशाच आले, 2 वर्षाची हो. निवृत्ती दादा 8 वर्षाचे, ज्ञानोबराय 6 वर्षाचे, सोपान काका 4 वर्षाचे आणि मुक्ताबाई फक्त 2 वर्षाचे. आणि एवढ्या लहान लेकरांना सोडून जायचं किती अवघड प्रसंग आहे. आणि महाराज सर्व तिन्ही भावंड झोपलेले असताना निवृत्ती दादांना उठवलंय आणि निवृत्तीला सांगितलं, निवृत्ती, या तिघांचाही आई बाप तू आजपासून यांचं तू संरक्षण कर. आणि महाराज असं सांगून निवृत्ती दादा स्वतः निवृत्ती दादांच्या सहवासात यांना सोडलंय आणि दोघांनीही देहांत प्रायश्चित्त केलं. सकाळ झाली, दोघही उठलेत, तिघही उठलेत आणि आपल्या आई वडिलांना बघत होते. निवृत्ती दादांच्या नेत्रातून आसू. खरं पाहायला गेलं निवृत्ती या शब्दातच विशेषता आहे. ज्याची वृत्तीच या प्रवृत्तीवर नाही अशी निवृत्ती, ज्यांना या संसाराची वृत्तीच नाही अशी निवृत्ती. आणि तेही ढसा रडत होते आई वडिलांच्या विरहाने. आणि मग महाराज ज्ञानोबरायांनी विचारलं, सोपान काकांनी विचारलं आणि लढीवाळ असणारी मुक्ताई रडून रडून विचारत होते, बाबा गेले कोण्या गावा, माझे आई वडील कुठे गेलेत सांगा तरी. त्यावेळेला महाराज निवृत्ती दादाने सांगितलं, जे काही आहे ते स्पष्ट सांगितलं. महाराज ढसा ते मुलं रडत होते. एवढा समाजाने त्याग केला, एवढा समाजाने त्याग केला, शेवटी आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त करावं लागलं. राग आलाय माझ्या सर्व ज्ञानोबरांना, सोपान काकांना, पण ऐका, एकही उद्गार न वापरता या समाजाबद्दल पुन्हा आपलं जीवन सावरण्याचा प्रयत्न केलाय. आणि ऐका, तेच ज्ञानोबर आहे. या आळंदीमध्ये देहांत प्रायश्चित्त घेतलेल्या वडिलांनी सर्व दुःख पोटात घालून आळंदीमध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. स्नान करावं इंद्रायणीचं आणि स्नान करून सिद्धेश्वराचं दर्शन करावं, गावामध्ये भिक्षा मागावी, असं एक दिवस ज्ञानोबराय समाधी त्या इंद्रायणीचं स्नान करण्यासाठी गेले. तेवढ्यामध्ये विसोबा नावाचा एक ब्राह्मण घोड्यावर बसून आलाय आणि त्या ज्ञानोबरायांना पाहून बोलू लागला, ए ज्ञान्या, अरे आजपर्यंत तर आळंदी तर पाठवली, आता इंद्रायणी पण पाठवायची राहिली का? काय विचार करता महाराज? एवढंच नाही, खाड दिशी घोड्यावर उडी मारली आणि ज्ञानोबरायांच्या जवळ आला आणि महाराज मोठाचा मोठा त्या ब्राह्मणाचा हात आणि त्या ब्राह्मणाच्या हाताने त्या लहान असणारे माझे ज्ञानोबराय त्याच्या गालावर धाड दिशा चापट मारली. आजपासून इंद्रायणीमध्ये स्नान करायचं नाही. आणि बाजूला मुलं होते, त्या मुलांना सांगितले, ए मुलांनो, याला पळवून लावा. बाजूला असणाऱ्या मुलांनी मला चिखल गोटे घेऊन माझ्या ज्ञानोबरायांच्या अंगावर फेकू लागले. ज्ञानोबराय रडत रडत घरी आले. आणि एवढंच काय, घरी आल्याच्या नंतर ताटी लावून घेतली आणि ताटीमध्ये बसले. आणि माझी ती मुक्ताई महाराज ज्ञानोबरायांना सांगते, ए ज्ञाना, अरे जगाने किती त्रास दिला तर योग्याने असं वागायचं नसतं. अपकार जरी जगाने केला तर त्यांच्यावर उपकार करण्यासाठीच आपण आलेलो आहोत.
विश्वरागे झाले वन्नी, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. हो ज्ञानोबा आहे, विश्व रागाने जरी वन्नी झालं, संतांनी महाराज त्या वन्नीला विझवण्याची ताकद करावी. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. तुम्ही पाणी व्हा, त्या लोकांवर क्षमा करा आणि या जगताचा उद्धार करण्यासाठी या. विश्वपट ब्रह्मा दोरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. जोग रागामध्ये एका संत महात्म्याने गायले बघा. योगी पावन मनाचा, आणि शब्द खूप महत्वाचा आहे. साहे अपराध जनाचा. अपराध जरी जनाने केला तरी त्याच्यावर आपल्याला उपकारच करायचा आहे. म्हणून संत महात्मे फक्त उपकारासाठी या जगतामध्ये येतात. विसोबा नावाचा तो ब्राह्मण त्या विसोबाला नामदेव रायांचा गुरु होण्याची ताकद दिली. माहिती ना, औंढ्यामध्ये मुक्ताबाईने बोध दिला आणि तो विसोबा खेचर नामदेव रायांचा गुरु झाला. आता आपण कथेकडे चला. ज्ञानोबाईंनी एवढं संकट लोकांचं सहन केलं आणि जगतावर उपकारच करत राहिले. त्याच प्रमाणे माझे नामदेव राय हे काय झालं. नामदेव रायांचा जन्म पंढरपूर या काही ठिकाणी असं सांगतात नरसी नामदेव झाला. काय जे असेल कुठं झाला तर झाला एवढं निश्चित. आणि दामाजी शेठ त्यांच्या वडिलांचं नाव, आणि राजाई गोनाई त्यांच्या आईचं नाव, राजाई त्यांच्या पत्नीचं नाव. नारा विठा गोदा मादा हे 4 पुत्र त्यांना झाले. आता ऐका, दामाजी ज्या वेळेला पंढरपूर मध्ये राहत होते, दामाजींचं एक काम होतं. दामाजी शिंपी समाजामध्ये जन्माला आलेले आणि स्वतः कापड तयार करायचं, कापड विकायला जायचं, असं त्यांचं कार्य. अशाच पवित्र कुळामध्ये नामदेवरायांचा जन्म झाला. आज नामदेवरायांची पुण्यतिथी म्हणून सांगतोय. कीर्तनकाराला थोडं भान असलं पाहिजे. आज दिन विशेष काय आहे म्हणून त्या विषयावर मी आलेलो. नाहीतर वर्षश्राद्ध असलं आणि त्याने म्हणावं धन्याजी दिन. एखाद्याचा मुलगा वारावा आणि त्या दिवशी त्याने मुद्दाम कीर्तन ठेवावं, त्याने म्हणावं आजी सोनियाचा देणू, असं नसावा. आणि एखाद्याला मुलगा व्हावा आणि याने म्हणावा याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवट तसं मात्र नसावं, अनुसंधान असावं. म्हणून कीर्तनाला अभंग तसा निवडला. ऐका, नामदेवरायांची आज पुण्यतिथी, त्या निमित्ताने नामदेवरायांच्या चरित्राचं थोडं उच्चारण करू. नामदेवरायांचा जन्म शिंपी घराण्यामध्ये दामाजी शेठ यांच्या पोटी झाला. दामाजी शेठ हे कट्टर भगवान परमात्म्याचे वारकरी, एकनिष्ठ वारकरी. भगवान स्नान करावं, भगवान परमात्म्याचं दर्शन करावं, स्वयंपाक तयार झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवावा आणि नंतरच घरातल्या सर्वांनी जेवण करावं, अशी विधी त्या घराची. एक दिवस नामदेवरायांचा जन्म झाला. नामदेवराय थोडे चालायला लागले, थोडे फिरायला लागले आणि अशा काळामध्ये दामाजी शेठला कुठंतरी बाहेर जायचं काम पडलं. बाहेर जायचं काम पडलं म्हणून आईने आणि वडिलांनी सांगितलं नामा, नाव पण किती सुंदर आहे बघा, नामदेव. देवच ज्याचं नाव आहे किंवा देवाचंच नाव असा भगवान तो लढीवार. महाराज नामदेवराय इतकं प्रेम देवाने कोणत्याच संतावर केलं नाही, कोणत्याच नाही. नामदेवरायांनी देवाला सांगितलं देवा खाली बस की देव बसायचे. आता चरित्रात थोडं थोडं जेवढं सांगते तेवढं सांगतोच मी. आता ऐका, वेळ आहे आपल्याकडे, आहे ना? वेळ झाली की कोणीतरी हात वरती करायचा, मला कळत नाही घरी. ऐका, नामदेवरायांचा जन्म झाला, सर्व व्यवस्थित चालू होती, परिवार तसा. एका दिवस दामाजी शेठला बाहेर जायचं ठरलं म्हणून दोघंही आई वडिलांनी सांगितलं नामा, आज एक काम कर, नैवेद्य तयार झाल्याच्या नंतर तू नैवेद्य घेऊन जाशील का? मुलाने सांगितलं हो. आणि नामदेवरायांकडे नैवेद्य देण्याची आज पहिली पाळी आहे. दामाजी पंत गावाला निघून गेले, नैवेद्य तयार झाला. खेळत असणाऱ्या नामदेवाला गोनाई आयाजी साहेबांनी आवाज दिला, नामा नैवेद्य तयार झाला, देवाला दाखवून ये. विशेषता आहे पहा,
या शब्दातच विशेषता आहे. देवाला नैवेद्य दाखवून ये. आपण देवाला नैवेद्य दाखवून येतो. विशेषता आहे बायांचं तर एक विशेष आहे. ज्या बाईला सगळ्यात लहान नैवेद्य करता येईल ती बाई खूपच हुशार. मोठा जर नैवेद्य केला का देवाचं पोट दुखतं का? पण नाही महाराज, एकच भजन सर्व नैवेद्याची मजा. मला सांगितलं तुम्हाला. असं महाराज एक विशेषता असू द्या. नैवेद्य तयार झाला, नैवेद्य नामदेवांच्या हातात दिला आणि सांगितलं देवाला दाखवून ये. नामदेवराय निघाले. नामदेवराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये आले. एक एक पायरी चढत असताना ते गोजीरवाला लेकरू महाराज कधी हात टेकून वरती चढावं, कधी पाय असा एका याने चढून महाद्वारातून आत नामदेवराय गेले. भगवान परमात्म्याच्या समोर उभे राहिले तर देवाला म्हणायचे, ए देवा, ए देवा, अरे हा नैवेद्य आणलाय, खा. आपण दाखवतो नामदेवाने खाऊ घातला तो कसा आहे का? नामदेवाने सांगितलं, ओ देवा चला लवकर खा ना. रोज माझे वडील नैवेद्य घेऊन येतात, तुम्ही खाता. आज मी आलो म्हणजे काय खायचं नाही का? देवा तुम्हाला वाटतं का मी येऊ नाही रोज म्हणून? आजच्या दिवस खा देवा. उद्या जर वडील आले तर मग मी येणार नाही, पण आज तुम्ही जर नैवेद्य खाल्ला नाही तर मी वापस जाणार नाही. भगवान परमात्म्याच्या मूर्तीला खांब कुठला महाराज? हे लेकरू होतं लहान. आता लेकराची बुद्धी शेवटी ती अट्टहास महाराज. स्त्री हट्ट, राज हट्ट आणि बाल हट्ट खूप अवघड. राजाने जर हट्ट केला तर तो जनतेला पुरवावाच लागतो. मन की बात ऐकावंच लागते. राजा आहे शेवटी, आहे का नाही? बहिणो और भाईओ, आज से माहिती तुम्हाला नोटाबंदी ऐकावंच लागलं सगळ्यांना. राज हट्ट येतो, स्त्री हट्ट खूप अवघड. एखाद्या वेळेला जर स्त्रीने हट्ट केला ना, आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव या विषयाचा. काही काही माणसांचा इतका स्त्री हट्ट असतो, स्त्रीच त्याची देवी झालेली असते. श्रीदेवीच. मग महाराज तिने सांगितलं ते ऐकायचं. तिने हट्ट केला की आमचे एक मोठे कीर्तनकार गुरुवर्य चंद्रशेखर महाराज म्हणत असतात, याची बायको म्हणजे देवी झालेली असते. हा भोपे आहे. त्या देवीच्या पुढं ती देवी जसं जसं म्हणेल तसा तसा हा ऐकतो. स्त्री हट्ट. एवढंच काय, जय देव जय देव जय माझी बायको, जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. अशा प्रकारे झालं की मग मला स्त्री हट्ट खूप अवघड असतो. एकदा सत्यभामीने भगवान श्रीकृष्णाकडे हट्ट केला. तुम्ही कथेत ऐकलं असेल, मला स्वर्गातील कशाचं झाड पाहिजे? पारिजातकाचं झाड पाहिजे. भगवान श्रीकृष्णाला तो हट्ट पुरवावा लागला महाराज. श्री हट्ट अवघड आणि बाल हट्ट तर त्याच्यापेक्षा अवघड. नामदेवरायाने हट्ट केला देवाकडे. देवाला सांगितलं, देवा नैवेद्य खा. महाराज विचारता काय? भगवान परमात्मा खाली उतरायला तयार नाही. भगवान परमात्म्याच्या अंगावर सर्व घाम रोमांच फुटले आणि भगवान परमात्मा जेव्हा नैवेद्य खात नाही, नामदेवराय म्हणतो, देवा जर नैवेद्य खाल्ला नाही तुम्ही आज, तर याच डोक्याने या दगडावर जसं नारळ फोडतात तसं डोकं फोडून घेईल. देवा जर नारळ खाल्लं नाही, तर जर तुम्ही नैवेद्य खाल्ला नाही तर यत् गत्वा न निवर्तन्ते आता तर धाम परमम मम. देवा इथंच प्राण दिल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याची मूर्ती चल 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 कापू लागली. आणि विचारता काय महाराज, भगवान परमात्मा सगुण साकार होऊन भगवान परमात्म्याने नैवेद्य खाला. नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, असे नाव ठेवलाय. घरी घेऊन आले तर आईने विचारलं, काय नावा? हे नावा, रोज तुझे वडील नैवेद्य घरी घेऊन येत असतात वापस, तू नैवेद्य देवाला दाखवला का तू खाल्ला? आई माझी शपथ, देवाने नैवेद्य खाल्ला. चुप मूर्खा, तुला देवाला नैवेद्य दाखवायचा सांगितला होता. नामदेवराय म्हटले, आई देवानीच खाल्ला. खरंच? हो, थांब तुझ्या वडिलाला येऊ दे. वडिलांना तुझी आजपर्यंतच्या खोड्या पोटात घातल्यात. आई तिलाच म्हणावं, ज्या मुलाच्या खोड्यात पोटात घालते, जी आई मुलाच्या खोड्यात बाहेर काढते, समजायची त्याची ती सख्खी आई नाही, सावध राहील. आईने सांगितलं, आजपर्यंत तुझ्या खोड्या सर्व ऐकल्या, पण इथून पुढच्या खोड्या आज केलेली तू खोडी मी सांगितल्याशिवाय राहणार नाही. येऊ दे तुझ्या वडिलाला. वडील घरी आले. वडिलांना सांगितलं, का हो हा नैवेद्य घेऊन गेला आणि नैवेद्याने वापस आणला नाही आणि सांगतोय देवाने खाल्ला. नामदेवरायाने रडून सांगितलं, आई खरंच सांगतो आई, भगवान परमात्म्याने माझ्या समोर बसून नैवेद्य खाल्ला. दामाजी पंतांना वाटलं, दामाजी पंताची श्रद्धा तेवढी होती.
दामाजी पंत म्हटले मग उद्या खाईल का? हो. दुसराही दिवस निघाला, नैवेद्यही तयार झाला आणि दामाजी पंत पाठीमागे चालत होते. नामदेवरायाला समोर पाठवलं. दामाजी पंत महाद्वारातच उभे राहिले तर भगवान परमात्म्याकडे नामदेवराय गेले तर रोजच्या सारखं महाराज काल जसं झालं होतं तसंच पुन्हा भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा काल खाल्लं आज काय झालं, चला उतरा. देवाने महाराज सगुण होऊन भगवान परमात्म्याने नामदेवरायांचा नैवेद्य खाल्ला. दामाजी पंतांना पटलं अरे हा मुलगा साधा नाही. अशा प्रकारे त्यांचा दिन व्यवहार चालू झाला. असे बरेचसे दिवस गेले. एक दिवस महाराज दिवाळीचा सण आला. वाजले वाटते 10:30 नाही का? ऐका, दिवाळीचा सण आला. नामदेवरायांना घरामध्ये उठणं वगैरे घरात आणलेलं दिसलं. नामदेवराय आईला म्हणतात, आई कशाचा सण आहे? अरे मुला, आजच्या दिवशी उठणं लावून स्नान केलं जातंय. मग आई सर्वांनी करायचं का? हो. मग देवाला पण का? म्हणे हो. महाराज ठरल्याप्रमाणे नामदेवराय म्हटले मग मी देवालाच घरी घेऊन येतो ना. आता ऐका महाराज, देवाला आपल्या घरी घेऊन येतो. नामदेवरायांची आई गोनाई आई साहेब म्हटले, एक असं कधी घडत नसतं. भगवान परमात्मा कोणाच्या घरी येत नाही. आई माझ्यावर विश्वास ठेव, मी देवाला आणतो. आणि आईने सांगितलं पाणी गरम करायला ठेवायला सांगितलं नामदेवरायांनी आणि सांगितलं, देवा सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला, नामा रावलासी गेला. हे देवा, आज दिवाळीचा सण आहे, तुम्ही एक काम करावं, आमच्या घरी तुम्ही स्नानाला यावं. अरे नाम्या, तुला कळतं का? मला तू स्नानाला चाल म्हणतो, पण या विटेवर कोण उभं राहील? ऐका भगवान, अरे आता थोडा वेळ झाला की बडवे येतील, वारकरी येतील, ते काकडा सुरू करतील, बडवे येतील, मला स्नान घालतील आणि त्यावेळेला जर मी इथं नसलो तर मग नामदेवराय म्हटले, देवा त्याच्यात काय अवघड आहे, तुम्ही स्नानाला जा, मी इथं उभा राहतो. नामदेवराय स्वतः त्या विटेवर उभं राहायला तयार झाले. पण देवाने सांगितलं, नामा काही हट्ट करत जाऊ नको. हे काय सोपं आहे का? गावातल्या सरपंचांनी म्हणायचं मी मुख्यमंत्री पद भूषवतो, जमल का तुला? अरे इथं सोपं नाही. ब्राह्मणाने जर समजा गरम पाणी टाकलं तर आग झाली म्हणून अंग हलवायचं लागत नाही. बरं त्याने गार पाणी टाकलं तरी गारटं लागत नाही म्हणून हलायला जमत नाही. बरं एवढंच काय, जर समजा त्यांनी दही टाकला अंगावर, मध टाकला अंगावर, तरी तो चाटता येत नाही बरं का नामदेवा. खायची इच्छा असली तरी देव होणं काही इतकं सोपं नाही बरं का. नाही जमत नामा, ते तू इथं उभा राहशील, विनाकारण काहीतरी करून बसशील. नाही देवा तुम्ही जा. अरे सर्व आरती वगैरे झाल्याच्या नंतर ते ब्राह्मण बडवे लोक लोण्याचा गोळा माझ्या तोंडाला लावतात. नामा जर तू वारायला तू लोण्याचा गोळा नैवेद्य म्हणून खाऊन घेशील. देवा नाही खाणार ना. ठरल्याप्रमाणे महाराज देवाचे सर्व वस्त्र वगैरे अंगावर घातले तर नामदेवराय विटेवर उभे राहिले. काय भाग्य असं महाराज. भगवान परमात्मा आपल्या स्वतःच्या भक्ताला आपला असं नाही देतो. आपण कितीही पंतप्रधानाच्या पाठीमागे लागा, कितीही कोणतं पद असणाऱ्या माणसाच्या मागे लागा, तो त्याचं पद आपल्याला देत नाही. पण आपुलेची पद देशील असा भगवान परमात्मा आहे. आपल्या पदावर भक्ताला उभं केलंय. भगवान परमात्मा स्नानासाठी गेले. ठरल्याप्रमाणे बडवे आले, स्नान करायला लागले. नामदेवरायांच्या अंगावर गरम पाणी टाकलं, महाराज अंग भाजलं. देवाने सांगितलेलं होतं हलायचं नाही. गार पाणी टाकण्यात आलं, हलायचं नाही. दही ते जे पंचगव्य जे असतील ते टाकण्यात आले. महाराज नामदेवराय शांत. नंतर महाराज थोडा वेळ गेल्याच्या नंतर साखर आहे ना, शर्करा अशी जाड साखर त्या ब्राह्मणांनी घेतली, देवाच्या अंगावर अशी रगडण्यात आली नामदेवरायांची. महाराज आता मी साखर रगडल्यावर किती आग होती अंगाची. नामदेवरायांनी कसा तरी त्रास सहन केला. म्हटले देवा तूच हा त्रास सहन करू जाणे रे बुवा. आणि एवढं झाल्याच्या नंतर महाराज नामदेवरायांनी या बडव्यांनी स्नान झालं, देवाला व्यवस्थित वस्त्र वगैरे घातलेत आणि सर्व आरती वगैरे झाल्याच्या नंतर लोण्याचा मोठा गोळा असा देवाच्या तोंडाकडे धरला. नामदेवरायला कुठं थांबवतोय महाराज. नामदेवरायने तो गोळा त्यांनी ते असं तोंडाला लावतात आणि 5-10 मिनिटाच्या नंतर काढून घेतात. नामदेवरायाने तो गोळा आतून सर्व जिभेने असा गोल करून घेतला, बाहेरूनच फक्त गोल राहील. देवाला राहत नाही महाराज. देव आले, भगवान परमात्म्याने बघितलं, सर्व शृंगार नामदेवरायांचे पुन्हा उतरून घेतले. नामदेवला सांगितलं, नामदेवराय एक विशेषता, देवाने विचारलं नामा
ज्या वेळेला सर्व गोष्टी झाल्या, तू ते लोणी पण खाल्लं बघा, जाऊ दे, खायचं नव्हतं, तुला सांगितलं होतं. देवाने सांगितलं उतर बरं खाली आता, आणि मला सांग बरं इथं उभं राहण्याचा अनुभव काय काय. नामदेवरायाने सांगितलं, देवा तुमचं बरंच हो, तुमचं बरंच आहे. मी त्या विटेवर उभं राहिलो, या बडव्यांनी माझी पूजा केली, सगळ्या गोष्टी चांगल्या, सगळं तिथपर्यंत बरं वाटलं. पण कोणीतरी दारू पिणारा माणूस यायचा लांबूनच दर्शनासाठी यायचा, पाप केलेला माणूस यायचा दर्शनासाठी यायचा. देवा तुम्ही त्यालाही पाय लागू देता हो. ऐका, खूप महत्वाचं वाक्य. देवा किती पाप केलं तरी तुम्ही त्याला दर्शन घेऊ देता. एक विशेषता, देवा पुण्यवानाला पायाला हात लावू दिला पाहिजे, पाप्याला कशाला हात लावू देत असतात. देवा त्याला पाहिलं की माझ्या अंगाला नको नको वाटायचं, आणि तेव्हा बरंच तुम्ही सहन करता हो. देव म्हटले, बाबा त्या पुंडलिकाने सांगितलंय, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावली, कसाही जरी माझ्याकडे आला, कसाही जरी आला, लक्षात आलं तुमच्या, तरी त्याला काय करायचंय, मुक्तच करायचंय. म्हणून भगवान परमात्मा म्हटले, करे इथं तसंच उभं राहावं लागतं. असा नामदेव आहे. नामदेवरायांचं संसार थोडा थोडा मोठा होत चाललाय. एका दिवस नामदेवरायांना वडिलांनी घरातली जी कुटुंबाची एक जबाबदारी ती टाकली. थोडक्यात सांगतो आता. नामदेवरायाला सांगितलं, नामा तू आता सर्व व्यवस्थित करायला लागला, देवाचा नैवेद्य देतो, सर्व व्यवस्थित आहे. एक काम कर ना, एक काम कर, तू आजपासून आपले कपडे, आपला जो कपडे विकण्याचा धंदा आहे तू करत जा. थोडक्यात सांगतो आता, 2 मिनिटात ऐका. नामदेवरायांना सांगितलं कपडे विकायला घेऊन जा. नामदेवराय म्हटले कुठं जाऊ, बाजार सांगितला, या गावात जा, बाजारात जा. नामदेवरायाने ती महाराज गाठोडं बांधलं कपड्याचं, निघाले. नामदेवराय बाजारात जायच्या अगोदर एक जंगल लागलं, थोडं म्हणलं नाही ऐका. नामदेवराच्या रस्त्याने चालले, त्या रस्त्याने जंगल लागलं, आणि दुपारची वेळ झाली, उन्हाची वेळ. जाता जाता असे मोठेच्या मोठे 10-5 दगड, मोठमोठाले दगड असे त्या उन्हाने गरम झाले. आता संत महात्म्यांची भावना कशी असते ते बघा. त्याला सर्व ठिकाणी भगवान परमात्मा दिसतो. नामदेवराय निघाले बघा, आणि नामदेवरायांनी बघितलं, अरे टेकडीच्या टेकडी ही मोठीच्या मोठी टेकडी, आणि या टेकडीवर ही मोठमोठे दगड, इतका ऊन तापतंय, यांना ऊन लागत नसेल का? लोक कपडे घालतात, मग यांनी काय कपडे घालू नये का? कोणाची तयारी झाली? नामदेवरायांची. नामदेवराय त्या दगडाजवळ गेले तर स्वतःच बोलतात, काय रे काय आजपर्यंत उघडेच राहिलात तुम्ही, तुम्हाला काही वाटत नाही का? आमचे वडील रोज इथून जातात, त्यांना कपडे मागायचे ना. आता हे काही असो, आजपर्यंत जरी नाही मागितले, एक काम करा, हे कापड घ्या, अंगावर, तुमच्या अंगावर घ्या, आणि जर पैसे असेल तर द्या, नाहीतर पुढच्या बाजारी मी येतो, नंतर मला पैसे द्या. नामदेवरायांनी आपल्या जवळचे कपडे त्या 10-5 दगडावर, मोठमोठ्या दगडावर टाकून दिले, आणि नामदेवराय म्हटले, हे बघा, जर तुम्ही पैसे दिले नाही, पैसे दिले नाही तर आपल्याशी गाठ आहे. आणि मोठाच्या मोठा दगड बाजूला, त्याला सांगितलं, हे बघा, यांना सगळ्यांना देतो, पण तुम्ही साक्षीदार हा. मला ते कपडे टाकले तर नामदेवराय घरी आले, वडिलांनी विचारलं, नामा आज लवकरच घरी आलाय, 2 वाजले नाही अजून तर. नामदेवराय सांगितलं, महाराज एवढं मोठं, बाबा एवढं मोठं मला व्यापारी लोक भेटले, एवढं गिराईक लागलं की मी गेल्याबरोबरच त्यांनी सगळे कपडे घेतले. बरं मग ठीक आहे, चल जेव बरं. मग जेवण झाल्याच्या नंतर विचारलं, पैसे? ते पुढच्या बाजारी देणार. पुढच्या बाजारी देणार आहेत म्हटल्याच्या नंतर महाराज यांना वाटलं बरंच झालं, बरंच झालं. पण महाराज एक विशेषता आहे, भगवान परमात्मा एकदा जर एखाद्या संत महात्म्याचा संसार पाहायला जर लागला ना, त्याच्या संसारात कशाची कमी पडू देत नाही. भगवान परमात्म्याने विचार केला, नामाची सर्व ठिकाणी भगवान परमात्मा रूपी भावना झालेली आहे, आणि दुसऱ्या बाजाराच्या दिवशी भगवान परमात्मा त्या ठिकाणी सगुण स्वरूपात जाऊन बसले, आणि नामदेवराय गेलेत. नामदेवरायांनी त्या ठिकाणी जाऊन त्या दगडांना पैसे मागू लागले. त्यावेळेला तो भगवान परमात्मा बसला, त्याने सांगितलं, त्यांना काय पैसे मागतो, त्यांनी मग जो जमा केले, आणि ती सर्व पैसा नामदेवरायांच्या जवळ दिला. मला सांगायचं काय, असा व्यवहार नामदेवरायांचा. ज्या वेळेला मला नामदेवराय थोडे थोडे मोठे होऊ लागले, आता तुम्हाला माहिती आहे, सर्व सभेमध्ये बसल्यानंतर नामदेवराय कच्चे ठरले. मुक्ताबाईने सांगितलं, अरे काय त्या नाम्याचं दर्शन घेता, तो कोण आहे? लक्षात आलं असेल तुमच्या. त्या पंढरपूरला सगळे संत महात्मे एकत्र आले, आणि सर्वात अध्यक्ष नामदेवरायला केलं. आता सर्वात मोठा कीर्तनकार, ज्याच्या कीर्तनात देव नाचतोय, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. संत संमेलन बसलंय. संत संमेलनामध्ये सर्व संत लोक आले, गोरोबा काका आहेत, सावता महाराज आहेत, सेनानावी आहेत, ज्ञानोबा आहेत, निवृत्तीनाथ आहेत, सगळे, मुक्ताबाई आहेत, सोपान काका, सर्व संत महात्मे त्या ठिकाणी आले. नामदेवरायांनाही बोलवण्यात आलं, पण नामदेवरायांसाठी विशेष आसन,
का तर सगुण साक्षात्कार भगवान परमात्मा ज्यांच्या हाताने नैवेद्य खातो, ज्यांच्या ते औंड्याला गेले नाही, ते नंतर होणार आहे. महाराज ज्यांनी दगडाला देव मानलंय अशी यांची भावना, भगवान परमात्मा ज्यांच्या घरी दिवाळीच्या दिवशी स्नानाला जातोय अशा नामदेवरायांना अध्यक्ष केलं. आणि सगळे आता अध्यक्ष म्हटल्यावर काय विचार करतात, ते मोठं मोठं सिंहासन, नामदेवराय त्या सिंहासनावर येऊन बसले. सगळे लोक यायचे दर्शन घ्यायचे, बाजूला जायचे. सगळे लोक यायचे दर्शन घ्यायचे, बाजूला जायचे. आणि महाराज माझ्या मुक्ताईवर, आपल्या मुक्ताईवर पाळी आली दर्शनाची. निवृत्तीदादा दर्शन करून आले, ज्ञानोबाराय दर्शन करून आले, सोपान काका दर्शन करून आले, पण मुक्ताई राहिली. आणि मुक्ताई महाराज एवढ्या सभेमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ताई घे ना त्या नामदेवरायांचं दर्शन. मुक्ताई म्हटली, हे मी अशा कोणाच्या पाया पडत असते काय? नामदेवराय इतकुशा त्या चिमुरड्या पुरीला पाहून म्हणू लागले, सगळा समाज मला मानतोय आणि ही इतकुशी चिमुरडीला काय अक्कल आहे, आणि हिने माझा या समाजाचा अपमान करावा काय म्हणून माझ्या पाया पडत नाही तू? त्यावेळेला मुक्ताबाईने सांगितलं, तुम्ही कोरेच आहेत. महाराज कोराई म्हटल्याच्या नंतर राग आला. आणि आता सभेत अध्यक्षाचा अपमान झाल्याच्या नंतर किती राग येत असेल. त्यावेळेला पळतच गेले आणि देवाला सांगा, देवा काय त्या ज्ञानोबाईंचं वर्णन करत असता तिचे तिला आणि भाई बहीण, तिने माझा किती अपमान केला. देव म्हटले, अरे एवढा रामा जरा शांत हो ना. ती बोलली तेच खरंय. काय देवा तुम्ही पण? ती मला कोरा म्हटली, कोरा हो ना, मग तू अजून कोराच आहे. देवा तुम्ही माझ्या हाताने जेवता, हो ना मा. देवा तुम्ही माझ्या घरी स्नानाला येता, हो ना मा, पण तू अजून कोराच आहे. मला देवही म्हणतात कोरा आहे. राग आला नामदेवराय म्हणजे, देवा काय केलं पाहिजे? एक काम करा, कोरा कसा आहे कशावर ओळखायचा, चला तिथं. देव स्वतः नामदेवरायला घेऊन आले आणि महाराज गोरोबा काकाच्या हातात थापटलं होतं. त्या थापटण्याने सगळ्यांच्या डोक्यावर मारणं सुरू केलं. गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि नामदेवरायांच्या डोक्यात मारणार. त्या मारतानाच मुक्ताई हसल्या. मुक्ताई म्हणले, अहो त्यांना काय मारतात, ते पहिलं भाजलेलं नाही, कोरं येते. म्हणजे काय कोरं कशाला? ज्याला गुरुचा उपदेश झाला नाही, ज्याला अजून गुरु भेटले नाही, ज्याला सर्व व्यापक परमात्मा कळाला नाही, तो कोरा. देव जरी सान्निध्यात राहत असेल आणि संत कृपा होत नसेल तर तो कोरा. ऐका, नामदेवरायांना त्या ठिकाणी अपमान वाटला. मग देवाला विचारलं, देवा काय करू? देवाने सांगितलं, अरे तो विसोबा खेचर हे नावाचा औंढ्यामध्ये, त्यांच्याकडे जा, त्यांचं दर्शन कर आणि त्यांच्याकडून बोध घे, मग तुला सर्व व्यापी परमात्मा कळेल. देवाने गुरुकडे पाठवलं. नामदेवराय औंढ्यामध्ये आले. थोडक्यात सांगतो आता. औंढ्यामध्ये कीर्तन सुरू केलं. कीर्तन सुरू झाल्यानंतर बडवे लोक आले, ब्राह्मण लोक आले. ते म्हणले, आम्हाला इथं पूजा करायची, तुम्ही पाठीमागे जाऊन कीर्तन करा. काय वारकरी लोक आहे, त्यांना काही संस्कार नाही. कुठं कीर्तन करतात? ब्राह्मणाने सांगितलं. नामदेवरायांनी कीर्तन उचललं, ते कीर्तनाचं सर्व सामान घेतलं, मंदिराच्या पाठीमागे गेले. महाराज विचार काय करता, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. नामदेवरायांनी कीर्तन पाठीमागं सुरू केलं. महाराज औंढ्याचं मंदिर, सर्व मंदिरच फिरलं. जिकडं नामदेवरायांचं कीर्तन झालं तिकडं तोंड. अजूनही जरी गेलात तुम्ही, नंदी इकडच्या बाजूने आणि देवाचं मंदिराचं तोंड इकडच्या बाजूने. मंदिर फिरवण्याची ताकद माझ्या नामदेवरायात. असे नामदेवराय एक दिवस घरामध्ये बसले असता. आता गुरुचा उपदेश झालाय. ते खेचर स्वामीकडे गेले, खेचरांचं दर्शन घेतलं. ते खेचर स्वामी एका पिंडीवर पाय देऊन बसले होते. वैकुंठवासी गुरुवर्य आपल्याच या तुमच्या खामगावमध्ये ज्यांनी रहवास केला असे असणारे नारायणगुरुजी माटरगावकर, माहित असतील तुम्हाला. ते खूपच कथाभाग सुंदर सांगायचा हा, आणि त्यांच्या तोंडून ऐकलेला कथाभाग. त्या नामदेवराय गेले. नामदेवरायांनी बघितलं, देवाने आपल्या इतक्या लांबून पाठवलं. अरे हाच का तो खेचर स्वामी? त्या महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेले होते, असे झोपलेले होते. एका पिंडीला उशी, एका पिंडीवर पाय. आणि महाराज हे जवळ गेले. ते म्हटले, अरे याला देव कळत नाही, देवावर पाय देऊन बसतोय आणि हा आपला गुरु होणार का? नामदेवराय त्या खेचर स्वामी जवळ गेले, दर्शन केलं आणि सांगितलं, का हो मला देवाने तुमच्याकडे पाठवलं, तुम्हीच का खेचर स्वामी? हो. मग महाराज मला तुम्ही गुरु उपदेश द्या. ते म्हटले, अरे बाबा जाऊ दे, पण एक काम कर, तुला गुरु उपदेश देतो, पण एक काम कर ना, माझे पाय उचल आणि दुसरीकडे खाली ठेव, मला ठेवताच येत नाही, खूप थकलोय मी. नामदेवरायांनी ते पाय उचलावे तर दुसरीकडे ठेवायची तयारी करावी, तिथं पिंड तयार व्हायची. दुसरीकडे उचलावे ठेवायला गेले की पिंड व्हायची. नामदेवरायांच्या लक्षात आलं, बाबा जर गुरु उपदेश झाला तर सर्व ठिकाणी परमात्माचे, मग पाय तरी कुठं देऊ?
कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, विठ्ठल जरी स्तरी भरला. अशी भावना गुरुचा उपदेश झाला आणि मग महाराज नामदेवराय पुन्हा पंढरपुरात आले. आपल्या 14 कुटुंबियांनी मिळून एक विचार केला की आपण भगवान परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी शतकोटी अभंग लिहा. आणि 14ही जण बसायचे. त्यांची दासी असणारे जनाबाई तीही बसायची आणि रोज महाराज अभंग लिहायला चालू करायचे. अभंग तयार झाले आणि काही अभंग राहिले आणि मग ते कार्य पूर्ण व्हावं, ते पूर्ण व्हायच्या अगोदरच थोडे अभंग राहिले. पण 4 कोटी अभंग राहिले. शतकोटी करायचे होते ना, तर महाराज 4 कोटी का म्हणजे 96 कोटी झाले आणि 4 कोटी अभंग राहिले. पण आता आयुष्य मर्यादा संपली, आता आपण गेलं पाहिजे असं ठरलं आणि नामदेवरायाने 14 जणांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी समाधी घेतली, ती म्हणजे महाद्वारावर. आणि तो दिवस म्हणजे आजचा. एकदा नामदेवरायांच्या नावाचा जय जयकार करू आणि आपल्या कथेला पूर्ण विराम देऊ. नामदेवराय महाराज की जय. शिरोमणी लढीवाळ नामदेव महाराज की जय. कृपा रखुमाये नामदेवरायांसारखे अभंग या जगतामध्ये दुसऱ्या कोणत्या संतांनी केले नाही. एवढा मोठा महाराज अभंग रचना नामदेवरायांनी करून ठेवली. अशा नामदेवरायांचा जन्मच तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी झाला. म्हणून तर म्हणतात उपकारासाठी केले हे उपाय, येणे विनकाय चाडामा. काय होईल होते ग्रंथ वाचल्याने? हे बुडत आहे जन न देखावे डोळा. आणि त्यांच्या कळवळ्याच्या निमित्ताने त्यांनी गाथा, ज्ञानेश्वरी, नामदेवरायांचे ग्रंथ हे सर्व तुमच्या आमच्यासाठी भारुड, नामदेवराय, एकनाथ महाराजांचं भागवत असे ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी फक्त उपकारासाठी करून ठेवलेत. फक्त तुम्ही आम्ही बुडणारे आहोत या संसार सागरातून आपण तरुण जाण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, अभंग गाथा तयार करून ठेवला. एवढंच करायचं महाराज. फक्त संत महात्म्यांच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि त्यांनी लिहून ठेवलेले बोध आपल्या कानामध्ये घ्यायचे आणि हा भवसागर तरुण जायचा. बुडत आहे जन न देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया. आणि आपल्याला या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी नाव म्हणजे संत महात्मे आहेत. त्याच नावेला आपण पकडायचं आणि या भवसागरातून तरुण जायचं. आपल्या ज्याच्यावर श्रद्धा बसत असेल त्या, ज्या संतांवर आपली श्रद्धा, आपण जर समजा आपल्याला वाटत असं सावता महाराज माझे संत आहेत तर त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. ज्यांना वाटत असं नामदेवराय माझे संत आहेत त्यांनी त्यांच्यावर श्रद्धा. ज्यांना गजानन महाराज वाटत असतील गजानन महाराजांवर श्रद्धा ठेवा. मला ती श्रद्धाच आपल्याला या पहिल्या फिरावर नेल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा नामदेवरायांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलं. झालेलं पुण्य सर्व बकार वडलोपार्जित जी यांची परंपरा आहे, अमृतराव बरोबर आहे आणि गीताबाई यांच्या नावाने हे पुण्य त्यांना समर्पण करू आणि वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देऊ. तुका मने माझे देखते न डोळे, तुका मने माझे देखते न डोळे, मने माझे देखते न डोळे, तुका मने माझे देखते न डोळे. भोग देता वेळे येईला कळो, भोग देता वेळे येईला कळो, येईला कळो. बुडता हे जन
गुरु